शिवरायांची शपथ घेणाऱ्यांनी आरक्षण द्यावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले। आरक्षण देऊ असं शड्डू ठोकून बोलणारे आता गावी पळालेत। उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। तर फडणवीसांच्या काळातही 2016 मध्ये आरक्षण दिलं। आम्ही जे दिलं ते टीका करणाऱ्यांनी घालवलं। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोलाला घावलाय। दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। पूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले आहेत? का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार, नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे। मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे। त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे। निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात। मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही आता जे आरोप करतात त्यांनी, आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही। ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।